A few moments later. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MSCIT इरा सेशन 8 बघूया. यामध्ये लॅब ओपन करा, सेल्फ पाथ लर्निंग सुरू करूया. प्रोसीड, स्टार्ट. पहिला प्रश्न आहे बघा, हाऊ कॅन यू बुक अ फ्लाइट ऑन मेक माय ट्रिप? त्याचा आन्सर आहे सेकंड, एक्सक्लुझिव्हली through the Make My Trip website or app. Next question. What does the trip option on the Make My Trip app display? Its answer is third, plans and schedules for your cancelled or upcoming trip. Third answer is right. Next question. What is the primary purpose of Google Maps app? या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड. Next question. Google Maps, which option will help you avoid the highway? या प्रश्नाचं उत्तर आहे थर्ड. या ठिकाणी आपलं सेल्फ पाथ लर्निंग इथे पूर्ण झालं. आता आपण बघूया डू इट युअर सेल्फ. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, सॉर्ट द आयकॉन ऑन द डेस्कटॉप अकॉर्डिंग टू आयटम टाइप by clicking the right button of the mouse and select sort by option. सगळ्यात अगोदर स्क्रीनवरती राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर यामध्ये सॉर्ट बाय नावाचा जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा आणि यामध्ये आयटम टाइप 3 नंबरच्या या ऑप्शन वरती क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्रिएट अ न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप अँड नेम इट ॲज माय डॉक्युमेंट बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माउस. नवीन टेक्स्ट डॉक्युमेंट बनवायचं आहे डेस्कटॉप वरती. त्याला राईट क्लिक करा स्क्रीनवरती. या ठिकाणी न्यू ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी टेक्स्ट डॉक्युमेंटला क्लिक करा आणि याला नाव द्या माय डॉक्युमेंट आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्लिक ऑन द स्टार्ट बटन ऑफ विंडोज. विंडोजच्या स्टार्ट बटन वरती क्लिक करा. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर या ठिकाणी खाली स्टार्ट बटन वर क्लिक करा आणि यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, open display setting using shortcut drop down menu or context menu by clicking the right button of the mouse. तर स्क्रीनवरती राईट क्लिक करा. त्यामध्ये डिस्प्ले सेटिंग नावाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट आहे, open the personalized setting using shortcut drop down menu or context menu by clicking the right button of the mouse. या ठिकाणी स्क्रीनवरती राईट क्लिक करा. त्यामध्ये पर्सनलाइज नावाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा आणि आता सबमिट करा. नेक्स्ट आहे, बाय राईट क्लिकिंग ऑन द ब्लँक एरिया ऑफ डेस्कटॉप ओपन पर्सनलाइज सेटिंग अँड सिलेक्ट कलर्स ऑप्शन अँड ऍक्टिव्हेट द फीचर ऑटोमॅटिकली पिक अँड असेंड कलर ऑफ माय बॅकग्राउंड. या ठिकाणी स्क्रीनवरती राईट क्लिक करा. यामध्ये पर्सनलाइज या सेटिंगला क्लिक करा आणि यामध्ये आल्यानंतर कलर या ऑप्शनला क्लिक करा. कलर मध्ये आल्यानंतर ऑटोमॅटिकली पिक अँड असेंड कलर फ्रॉम माय बॅकग्राउंड या ऑप्शनला टिक करा आणि क्लिक केल्यानंतर सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे, शो अ पाथ क्रिएट अ शॉर्टकट एनी डॉक्युमेंट. राईट क्लिक ऑन द डॉक्युमेंट सेंड टू अँड डेस्कटॉप क्रिएट शॉर्टकट. तर आपल्या स्क्रीनवर जे फाईल आहे त्याचा एक शॉर्टकट फाईल क्रिएट करायची. तर तुम्ही
फाईलवरती राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर यामध्ये सेंड टू ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा आणि यामध्ये क्रिएट शॉर्टकट, डेस्कटॉप क्रिएट शॉर्टकट या ऑप्शनला क्लिक करा. एक नवीन शॉर्टकट फाईल आपल्या इथे तयार होईल. सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे, रिनेम अ शॉर्टकट ऑन द डेस्कटॉप. राईट क्लिक ऑन द आयकॉन रिनेम. आपल्या स्क्रीनवर जो शॉर्टकट तयार झालाय आता वर्ड फाईलचा, त्या शॉर्टकट फाईलला काय करा, राईट क्लिक करा, त्यामध्ये रिनेम करा, एक काहीतरी नाव या ठिकाणी टाईप करा. त्या शॉर्टकट फाईलला आपण वर्ड असं नाव दिलं आणि नंतर इथे सबमिट करा. नेक्स्ट आहे शो अ पाथ, डिलीट शॉर्टकट एनी डॉक्युमेंट. राईट क्लिक ऑन द सेलेक्ट सेंड द then select desktop create shortcut. Right click on the document shortcut delete. सगळ्यात अगोदर एका डॉक्युमेंटचा आपल्याला शॉर्टकट फाईल तयार करायची आहे आणि त्यानंतर त्या तयार झालेल्या शॉर्टकट फाईलला डिलीट करायचं. आपण या वर्ड फाईलला राईट क्लिक करा, त्यामध्ये सेंड टू मध्ये जा. सेंड टू मध्ये गेल्यानंतर इथे डेस्कटॉप क्रिएट शॉर्टकट या ऑप्शनला क्लिक करा. एक शॉर्टकट फाईल तयार होईल. त्या फाईलवरती राईट क्लिक करा, त्यानंतर इथे डिलीट ऑप्शन वरती क्लिक करा आणि आता सबमिट करा. नेक्स्ट आहे ओपन नोटपॅड, टाइप युअर हॉबीज, देन गो द फॉर्मॅट टॅब, सिलेक्ट फॉन्ट अँड चेंज द फॉन्ट स्टाईल अँड साइज ऑफ द टेक्स्ट. नोटपॅड ओपन करा, स्टार्ट वरती क्लिक करा, नोटपॅड सर्च करा, ओपन करा, त्यामध्ये काहीतरी हॉबीज टाइप करा, आपले हॉबीज. त्याच्यानंतर फॉर्मॅट टॅबला इथे क्लिक करा, त्यामध्ये फॉन्ट मध्ये या. फॉन्ट मध्ये आल्यानंतर कुठलाही एक फॉन्ट सिलेक्ट करा, कुठली एक स्टाईल सिलेक्ट करा आणि कोणतीही एक साईज घ्या आणि ओके करा आणि आता सबमिट करा. तर या ठिकाणी आपलं हे डू इट युअर सेल्फ टेस्ट पूर्ण झाली. एंड करूया. एंड एक्झाम करा, येस करा. यानंतर आता आपण बघणार आहोत नॉलेज चेक. स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे बघा, वेअर विल यू क्लिक इफ यू वॉन्ट टू क्रिएट अ न्यू फाईल शॉर्टकट. तर याचा आन्सर आहे थर्ड आन्सर इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ विल यू डिलीट अ शॉर्टकट फाईल. शॉर्टकट फाईल डिलीट करायची असेल तर आपण काय करणार, तर चौथ्या नंबरच्या इमेज मध्ये दिलाय त्या फाईलवर राईट क्लिक करून आपण डिलीट करणार. तर फोर्थ आन्सर याचा करेक्ट आहे. नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द फाईल शॉर्टकट फ्रॉम द इमेज शो हिअर. तर यामध्ये शॉर्टकट फाईल कोणती आहे, तर फर्स्ट इमेज मध्ये जी फाईल दिसते ही आहे शॉर्टकट फाईल. फर्स्ट आन्सर याचा करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, which option will help you to create a shortcut of a frequently used file on desktop for easier access. त्याचा आन्सर आहे थर्ड. Which of the following is the Ola Cabs menu. तर याचा आन्सर आहे फर्स्ट ए. Which of the following is not an advantage of traveling in Ola. तर याचा करेक्ट आन्सर आहे फोर्थ, cheapest mode of transport. Next आहे, which of the following is not received after booking a Ola cab. त्याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड, कॉन्टॅक्ट ऍड्रेस ऑफ द ड्रायव्हर. नेक्स्ट आहे, while booking your cab you are not sure about your exact destination location, so you entered a nearby location and tried to set it manually. How can you do that? तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड, ऑप्शन बी. Next question, you want to check the balance in your Ola wallet. How would you do? तर याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड, ऑप्शन सी. And last question, you are at your home and booking Ola cab for your friend who stay at a location 2 kilometers from your place. Which option would you choose so that the cab
reach his location for pickup. त्याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ए, ऑप्शन ए, युअर लोकेशन. या ठिकाणी आपलं नॉलेज चेक टेस्ट कम्प्लीट झाली. आता आपण बघूया पुढची शेवटची टेस्ट, सेशन कम्प्लिशन टेस्ट स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, प्रोग्राम्स दॅट ऑटोमॅटिकली स्टार्ट अँड ऑपरेट ॲज अ पार्ट ऑफ युअर ब्राउझर आर कॉल्ड. त्याचा करेक्ट आन्सर आहे प्लगइन. Next, every day you receive email message from unknown sender. What is the term for this type of security threat? त्याचं नाव आहे, याचा आन्सर आहे स्पॅम. स्पॅम हे अनवॉन्टेड मेसेज असतात. Parents can use this type of program to block access selected website. तर सिलेक्टेड वेबसाईट ब्लॉक करण्यासाठी फिल्टर वापरलं जातं. फिल्टर याचा आन्सर आहे. And last question, attachment to email message can be document or images. तर याचा करेक्ट आन्सर आहे ईमेल सोबत आपण डॉक्युमेंट किंवा इमेजेस अटॅच करून पाठवू शकतो. तर करेक्ट आन्सर आहे ट्रू. या ठिकाणी आपली सेशन कम्प्लिशन टेस्ट पण पूर्ण झाली आणि अशा प्रकारे आपलं ते सेशन 8 पूर्ण झालंय. भेटूया लवकरच आपण पुढच्या सेशनमध्ये.